ठाण्याच्या गावदेवी मैदानात सुरू असलेल्या आंबा महोत्सवाला अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी भेट दिली। संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने 1 मे ते 12 मे या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत गावदेवी मैदान येथे आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। कोकणातील भूमिपुत्रांच्या आंब्यांना शहरात बाजारपेठ मिळावी यासाठी आमदार संजय केळकर हा महोत्सव गेली कित्येक वर्षे भरवत आहेत। नाम फाउंडेशनची सुरुवात झाली होती तेव्हा मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या धान्याचे स्टॉल या महोत्सवात लावू द्यावेत अशी मागणी आमदार संजय केळकर यांच्याकडे केली होती। त्यावेळी त्यांनी या महोत्सवात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे 15 स्टॉल लावले होते। 10 दिवसात 25 टन धान्यांची विक्री झाल्याची आठवण यावेळी मकरंद अनासपुरे यांनी सांगितली। नमस्कार। गेल्या जवळपास 12 वर्षापासून मी या आंबा महोत्सवाशी जवळून परिचित आहे। दरवर्षी उन्हाळ्यामध्ये माझे मित्र माननीय आमदार संजय केळकर साहेब यांच्या पुढाकाराने हा आंबा महोत्सव आणि कोकणमधल्या सर्व भूमिपुत्रांना त्यांची योग्य बाजारपेठ शहरामध्ये मिळावी यासाठी त्यांच्या प्रयत्नातून हा आंबा महोत्सव प्रतिवर्षी गेली कित्येक वर्ष हा चालू आहे। एका वर्षी मी असाही प्रयत्न केला होता की आमदार साहेबांना विनंती करून नाम फाउंडेशन ची जेव्हा सुरुवात झाली होती त्या कालखंडात काही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा इथे स्टॉल मिळावेत असा प्रयत्न केला होता आणि त्या वर्षी आमदार केळकर साहेबांनी सहाय्य करून इथे जवळपास 15 स्टॉल नाम फाउंडेशनसाठी पण उपलब्ध करून दिले होते आणि मला आठवतं 10 दिवसामध्ये जवळपास 25 टन धान्य ठाण्यामध्ये विकलं गेलं होतं। त्या वर्षी शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी धडपडणाऱ्या खूप कमी मंडळींमध्ये आमदार संजय केळकरांचे नाव आहे। ते गेली कित्येक वर्ष या आंबा महोत्सवात पुढाकार घेतात आणि आपण सगळे बघतोय की ह्या आंब्याचा दर्जा एकतर ती रासायनिक पद्धतीने पिकवलेली नाहीयेत, नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले आंब्याची फळं आहेत। दुसरं, फळाच्या आकारावरनं आपल्याला त्याचा अंदाज येतो। दुसरं, ग्राहकांना एक समाधान, म्हणजे प्रयत्न हाच असला पाहिजे की इंडिया आणि भारत याच्यामधला एक पूल सांधण्याचं काम या अशा महोत्सवांच्या निमित्तानं होतं असं मला ठाम वाटतं।